आणि आता बातमी वसंत मोरेंची। मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय। या संदर्भातली ऑडिओ क्लिप वसंत मोरेंनी ट्विट केली। वसंत मोरेंनी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली। धमकीच्या फोन मागे साईनाथ बाबर असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय। ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर धमकीचे फोन आल्याचं वसंत मोरे म्हणाले। हॅलो, हा बोल. कशाला याला त्याला फोन करताय? अरे ऐक ना, आजची दुनिया आलो ना. वसंत मोरेचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार 100% आता. या आम्ही महिन्यात लावलेला पण तीच बोलतोय, या महिन्यात एंडिंगला विकेट टाकणार आपण वसंत मोरेची. आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लेंट कर. एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना 13-14 आहेत, अजून एक होईल, परत एक वर्षभर जेलबंदी जाईल, परत बाहेर येईल. तर विकेट वसंत मोरेचा विकेट टाकणार आपण 100% 1 तारखेपर्यंत. वसंत मोरेची विकेट. हो या कुणाला? बापा वसंत मोरेच्या बापाला फोन लावतो ना मी कोण आहे? मनसेचा कार्यकर्ता आहे मी. कुठला? मी कोण? मनसेचा कार्यकर्ता आहे, काम करतोय मनसेचं. मला फोन केलं की डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात करायची. फोन केले की शिव्या द्यायचा. मी शेवटी त्याला वैतागून मी त्याचे नंबर ब्लॉक केले. मी नंबर ब्लॉक केले तरी पण तो वेगवेगळ्या नंबरवरनं मला परत फोन करणार. 4 ते 5 वेगवेगळ्या नंबरवरनं फोन केले त्याने. या संदर्भात तुम्ही काही कायदेशीर कारवाई जी आहे कंप्लेंट केलेली आणि माझा पूर्णपणे मला माहिती आहे की याच्या मागं मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहे.